नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दररोज पाहतो, पण त्या व्यतिरिक्त मी बेसिक्सचेही MCQs किंवा क्वेश्चन्स घेऊन येईन असं मी तुम्हाला म्हटलं होतं. तर ॲक्च्युली ह्या गोष्टीला खूप वेळ झाला आहे, पण इथून पुढे आपले सलग नाही येणार ह्याचे व्हिडिओज, पण काही दिवसांच्या अंतराने येत राहतील बेसिक्सचे आपले. तर सुरुवातीला आपण बेसिक कव्हर करूयात, त्यानंतर जे काही आपले मेन्सचे सब्जेक्ट आहेत त्याचे टॉपिक वाईजही GSचे क्वेश्चन्स येतील. तर याच्यामध्ये दोन फरक आहेत. जे आपले बेसिक्सचे क्वेश्चन्स आहेत ना, ते मी वन लाईनर घेऊन आली आहे, कारण की म्हणजे मी MCQs तयार केले होते, पण त्यामध्ये मला असं कळतं की जर MCQs जर केला म्हणजे एक क्वेश्चन आणि त्याचे 4 ऑप्शन, तर प्रश्नांची संख्या कमी होत होती. त्यामुळे मी म्हणजे ती आयडियाज मी कॅन्सल केली आणि सलग मी वन लाईनर म्हणजे क्वेश्चन आणि त्याचा आन्सर अशा स्वरूपात हे लेक्चर असणार आहे. त्यामुळे तुमचं ते बुक पूर्ण आहे ना व्यवस्थित कव्हर होईल, म्हणजे सगळे पॉईंट त्यामध्ये मला कव्हर करता येतील. त्यामुळे वन लाईनर ठेवलेलं आहे. मेन्सचे जेव्हा आपण सब्जेक्ट सुरू करू ना, तेव्हा त्याच्यामध्ये एक एक टॉपिक असल्यामुळे तिथे मला एक्सप्लेन करता येईल. त्यामुळे हे जे तुम्ही बुक पाहणार आहात ते तुम्ही वन लाईनर स्वरूपातच पहा, ठीक आहे. त्यामुळे आज आपण पाहतोय म्हणजे 6वीचं आपलं नागरिकशास्त्राचं बुक, जे आपलं पॉलिटिकल सायन्समध्ये जाईल, ठीक आहे. तर प्रश्नांना आपण सुरुवात करूयात. एक मिनिट. जवळजवळ 100 क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे जे काही अपकमिंग आता सरळ सेवा येतात त्यासाठी जास्तीत जास्त याचा उपयोग होईल, आणि मंत्रालय क्लर्क वगैरे STI यासाठी देखील जास्त याचा उपयोग होईल. सो तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही तयारी करू शकता आणि स्टडी करू शकता. तर पहिला प्रश्न आणि पहिले हे टॉपिक आहेत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. तर पहिला प्रश्न आहे, ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांना काय म्हणतात? तर उत्तर आहे पंचायत राज्य संस्था. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना एकत्रितपणे काय म्हणतात? तर त्याला पंचायत राज व्यवस्था म्हणतात. भारतामध्ये राज्यकारभार किती पातळ्यांवरती चालतो? तर तो 3 पातळ्यांवरती चालतो. देशाच्या संपूर्ण कारभाराची जबाबदारी कोणत्या शासनाकडे असते? तर ती संघ शासनाकडे असते. पुढील प्रश्न 5वा, संरक्षण व परराष्ट्र व्यवहार कोणत्या शासनाच्या कक्षेत येतात? तर ते संघ शासनाच्या. कायदा व सुव्यवस्था, आरोग्य व शिक्षण हे विषय कोणत्या शासनाच्या अखत्यारीत येतात? तर ते प्रत्येक राज्याच्या म्हणजे राज्य शासनाच्या. आता ग्रामपंचायतीवरचे प्रश्न पहा. प्रत्येक गावाचा कारभार कोण पाहते? तर ते ग्रामपंचायत पाहत असते. 500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 2 किंवा अधिक गटांसाठी स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतीस काय म्हटले जाते? तर गट ग्रामपंचायत म्हणतात त्याला. आणि जन्म, मृत्यू व विवाह नोंदणीची जबाबदारी कोणाची असते? तर ती ग्रामपंचायतीची असते. आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका किती वर्षांनी होतात? दर 5 वर्षांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असतात. पुढील प्रश्न 11वा, ग्रामपंचायतीच्या सभांचे अध्यक्षस्थान कोणाकडे असते? तर ते सरपंचांकडे असते. गावच्या विकास योजना प्रत्यक्ष राबविण्याची जबाबदारी कोणावरती असते? सरपंचांवरतीच असते. आणि सरपंचांच्या गैरहजेरीत ग्रामपंचायतीचे कामकाज कोण पाहते? तो उपसरपंच पाहतात. ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात? हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे सरळ सेवांमध्ये आणि MPSCच्या एक्झाम्समध्येही पूर्वी येऊन गेलेला आहे. तर ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतात? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवकाची नेमणूक करतात. आता पुढे ग्रामसभेचे प्रश्न आहेत. गावातील मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा. ओके. पुढील प्रश्न 17वा, ग्रामसभा हे स्थानिक पातळीवरील कोणते संघटन आहे? हे सर्वात महत्त्वाचे संघटन आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान किती सभा होणं बंधनकारक आहे? तर किमान 6 तरी होणे बंधनकारक आहे. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते? सरपंचांची. ग्रामपंचायतीच्या वार्षिक अहवालावरती चर्चा कोण करते?
तर ग्रामसभा करते. ग्रामपंचायतीच्या वार्षिक अहवालावरती चर्चा कोण करते? तर ग्रामसभा करते. ग्रामपंचायतीच्या विकास योजनांना मान्यता कोण देते? ग्रामसभाच देते. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे कसे माहितीये का, हे टॉपिक आहे ना थोडे, म्हणजे शब्द जर व्यवस्थित पाहिले नाहीत ना तर प्रश्न कन्फ्युजिंग वाटतात. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचा. ठीक आहे. शासनाच्या योजनांचा लाभ कोण पात्र आहे हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ग्रामसभेलाच आहे. पुढील प्रश्न 23वा. ग्रामपंचायतीचे मुख्य उत्पन्नाचे साधन काय आहे? तर कर आकारणी. घरपट्टी हा कर कोण आकारते? ग्रामपंचायत. आठवडी बाजारातील कर आकारणी कोण करते? ग्रामपंचायत. आता पुढे पंचायत समितीचे प्रश्न आहेत. तालुक्यातील विकास गटाचा कारभार कोण पाहते? तर पंचायत समिती. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा कुठला आहे? तर पंचायत समिती. पंचायत समितीच्या निवडणुका किती वर्षांनी होतात? या देखील 5 वर्षांनीच होतात. आणि पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षपद कोणाकडे असते? तर हे सभापतींकडे असते. पुढील प्रश्न 30वा. सभापतींच्या अनुपस्थितीमध्ये कामकाज कोण पाहते? उपसभापती पाहतात. आणि पंचायत समितीचे किमान किती सभा दर महिन्याला होणे आवश्यक आहे? किमान किती सभा दर महिन्याला? ओके, तर 1 सभा तरी होणं अत्यावश्यक आहे. पंचायत समितीला अनुदान कोणाकडून मिळते? तर ते राज्य शासन व जिल्हा परिषदेकडून पंचायत समितींना अनुदान मिळत असते. पुढे जिल्हा परिषदेचे प्रश्न पहा. प्रत्येक जिल्ह्यासाठी कोणती स्थानिक शासन संस्था असते? प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद असते. सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर ते 36 आहेत. जिल्हा परिषदा किती आहेत? तर त्या 34 आहेत. पुढील प्रश्न 36वा. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांना जिल्हा परिषदा का नाहीत? की ते ग्रामीण लोकवस्तीचा भाग नाहीत, त्यामुळे. जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षस्थान कोणाकडे असते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे त्याचे अध्यक्षपद असते. जिल्हा परिषदेच्या निधीवरील खर्चाचे नियंत्रण कोणाकडे असते? अर्थातच अध्यक्षांकडे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी यावरती प्रश्न आहेत पुढे. जिल्हा परिषदेचे निर्णय प्रत्यक्ष अंमलात आणणारा अधिकारी कोण? तर ते असतात मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, CEO. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नेमणूक कोण करतात? तर राज्य शासनामार्फत होते. संविधान दुरुस्त्याचा उल्लेख आहे यामध्ये. तर ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्थांना सार्वजनिक दर्जा कधी मिळाला? तर तो 1992 साली मिळाला. कोणत्या संविधान दुरुस्तीने पंचायत राज्य व्यवस्थेला बळ दिले? तर ते 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीने, म्हणजे संविधान दुरुस्तीने. निवडणूक पात्रता यावरचे प्रश्न पहा. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी किमान किती वय असावे? तर ते 21 वर्ष बंधनकारक आहे. स्थानिक शासन निवडणूक लढविण्यासाठी व्यक्ती कोणत्या देशाची नागरिक असावी? तर ती भारतीय नागरिक असावी, भारताची नागरिक असावी. पुढील प्रश्न 45. ग्रामपंचायतीचा अधिकार कोण? तर ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे अधिकारी असतात. पंचायत समितीचे अधिकारी कोण? तर ते गटविकास अधिकारी असतात. आणि जिल्हा परिषदेचा अधिकारी कोण? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. तर पुढे प्रश्न आहेत नगरपंचायतीचे, नगर परिषदेचे आणि महानगरपालिकेचे. 48वा प्रश्न. शहरी भागातील स्थानिक शासन संस्थांचे प्रकार कोणते? तर नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. प्रश्न 49वा. शहरी भागातील स्थानिक शासन संस्थांचा मुख्य उद्देश काय आहे? तर नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा पुरविणे हा उद्देश आहे. शहरीकरण म्हणजे काय? तर गावांचे शहर महानगरात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे शहरीकरण होय. शहरातील प्रमुख सोयी कोणत्या आहेत? तर उद्योगधंदे, रोजगार, सेवा क्षेत्र, मनोरंजन, सांस्कृतिक सुविधा. शहरांमधील प्रमुख समस्या काय आहेत? तर अपुरा निवारा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, गुन्हेगारी व पाणी टंचाई अशा प्रमुख समस्या आहेत. गलिच्छ वस्त्या निर्माण होण्याचे प्रमुख कारण काय आहे? तर वाढती लोकसंख्या आणि निवास व्यवस्था. पुढील प्रश्न नगरपंचायत वरती आहेत. तर नगरपंचायत कोणत्या ठिकाणी स्थापन केली जाते? तर ती शहर होण्याच्या प्रक्रियेत असलेल्या गावांमध्ये नगरपंचायत
स्थापन केली जाते. नगरपंचायतीचा काळ किती वर्षांचा असतो? तो देखील 5 वर्षांचा असतो. नगरपंचायतीचे प्रमुख पदाधिकारी कोण असतात? तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे असतात. नगरपंचायत ही ग्रामीण व शहरी यांच्यातील कोणती संस्था आहे? तर ती संक्रमणावस्थेतील शहरी संस्था आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. नगर परिषद कोणत्या प्रकारच्या शहरांसाठी असते? तर लहान शहरांसाठी. प्रश्न 59. नगर परिषदेचे सदस्य कोण असतात? नगरसेवक हे असतात. नगर परिषदेच्या अध्यक्षांची निवड कशी होते? तर ती जनतेकडून थेट निवड केली जाते. नगर परिषदेच्या सभांचे अध्यक्षस्थान कोणाकडे असते? नगराध्यक्षांकडे ते असते. नगर परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतात? प्रश्न महत्त्वाचा आहे. मुख्याधिकारी हे असतात. नगर परिषदेची आवश्यक कामे कोणती आहेत? तर पाणी पुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, मलनिसारण व नोंदणी ही महत्त्वाची कामं आहेत. आणि सार्वजनिक बाग व उद्याने बांधणे कोण करते? तर ते नगर परिषदा करतात. पुढील प्रश्न क्रमांक 65. नगर परिषदेचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत कुठले आहेत? तर घरपट्टी, पाणीपट्टी, बाजार कर आणि राज्य शासनाचे अनुदान असे उत्पन्नाचे स्रोत आहेत त्यांचे. शिक्षण कर कोण वसूल करते? तर ते नगर परिषद. महानगरपालिकेवरचे प्रश्न पहा. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली? तर ती मुंबईत स्थापन झालेली आहे. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर महानगरपालिका आयुक्त हे प्रशासकीय प्रमुख असतात. शहराचा प्रथम नागरिक कोण? तर महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात. प्रश्न 70. महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 5 वर्षांचा. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणती पद्धत वापरली जाते? तर बहुसदस्य प्रभाग पद्धत. एका प्रभागातून किती सदस्य निवडले जाऊ शकतात? तर ते किमान 3 ते कमाल 5. महानगरपालिकेतील प्रमुख समित्या कोणत्या आहेत? तर त्या आहेत शिक्षण समिती, आरोग्य समिती आणि परिवहन समिती. शहरातील पाणी पुरवठ्याची जबाबदारी कोणाची आहे? तर ती महानगरपालिकेची असते. प्रश्न क्रमांक 75. महानगरपालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख मार्ग कुठले आहेत? तर घरपट्टी, मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यवसाय कर आणि मनोरंजन. नगरपंचायत, नगर परिषद व महानगरपालिका यांच्यातील प्रशासकीय अधिकारी कोण असतात? तर कार्यकारी अधिकारी आणि मुख्याधिकारी व आयुक्त. नगर परिषद व महानगरपालिकेतील प्रमुख पदाधिकारी कोणते? तर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आणि महानगरपालिकेमध्ये महापौर. तर पुढे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा न्यायालयावरचे प्रश्न आहेत. प्रश्न 78. जिल्हा प्रशासन म्हणजे काय? तर जिल्हा पातळीवरील शासन यंत्रणेमार्फत चालवला जाणारा प्रशासनाचा कारभार म्हणजे जिल्हा प्रशासन होय. प्रश्न 79. महाराष्ट्रात जिल्ह्याचा कारभार कोण पाहते? तर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदा. आणि जिल्हा प्रशासनात कोणती यंत्रणा सहभागी असते? तर संघ शासन, राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण? तर जिल्हाधिकारी हे प्रमुख असतात. जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक कोण करतात? राज्य शासनामार्फत होते. आणि जिल्हाधिकाऱ्याचे प्रमुख कार्यक्षेत्र काय? तर महसूल, कायदा सुव्यवस्था, निवडणूक व आपत्ती व्यवस्थापन हे प्रमुख कार्यक्षेत्र आहे त्यांचे. आणि शेतीविषयक कायद्यांची अंमलबजावणी कोण करतो? तर ते जिल्हाधिकारी करतात. आणि जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांचीच आहे. आणि जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया कोण पाहते? हे देखील जिल्हाधिकारीच पाहतात. आपत्तीच्या काळामध्ये त्वरित निर्णय कोण घेतात? जिल्हाधिकारी. तहसीलदार कोणत्या पातळीवरील अधिकारी असतो? तर ते तालुका पातळीवरचे अधिकारी आहेत. पुढील प्रश्न 89. जिल्ह्याचा प्रमुख पोलीस अधिकारी कोण? तर पोलीस अधीक्षक. जिल्हा पातळीवरील न्यायालयाला काय म्हणतात? तर जिल्हा न्यायालय. जिल्हा न्यायालयाचा प्रमुख कोण असतो? तर मुख्य जिल्हा न्यायाधीश. भारतातील न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय आहे? तर ते सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाखालोखाल कोणते न्यायालय असते? तर ते उच्च न्यायालय आहे. प्रश्न 94. जिल्हा व तालुका न्यायालय कोणत्या प्रकारात येतात? तर ती कनिष्ठ
न्यायालयांमध्ये येतात. फौजदारी खटले कोण पाहतात, तर ते सत्र न्यायाधीश पाहतात. दिवाणी खटले कोण पाहतात, तर दिवाणी न्यायाधीश दिवाणी खटले पाहतात. प्रथम श्रेणी मॅजिस्ट्रेट कोणते खटले पाहतात, तर किरकोळ फौजदारी खटले पाहतात. लखीना पॅटर्न कशाशी संबंधित आहे, तर तो अहमदनगर जिल्हा प्रशासनाशी संबंधित आहे. लखीना पॅटर्नची संकल्पना कोणी राबवली, तर जिल्हाधिकारी अनिल कुमार लखीना यांनी. आणि एक खिडकी योजना कोणत्या उद्देशाने सुरू केली, तर नागरिकांची कामे एकाच ठिकाणी व्हावीत यासाठी. तर आजचे आपले 6वीचे एक मिनिट तर आजचे आपले इयत्ता 6वीचे नागरिकशास्त्राचे पुस्तक आपण पाहिले, जे की वन लाईनर स्वरूपात आहे, ज्याचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग सरळ सेवांमध्ये होईलच आणि आपल्या सगळ्या MPSCच्या एक्झाम्समध्ये देखील होईल. तर तुम्ही या म्हणजे ही जी काही प्लेलिस्ट असेल याच्यावरती येऊन तुमचे बेसिक जे आहे स्टेट बोर्ड तुम्ही कव्हर करू शकता. आणि तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत पाहालच अशी मला आशा आहे. त्यासाठी मी आधीच तुम्हाला थँक्यू म्हणते. थँक्यू सो मच.